प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे आणि आपल्या स्वतः इतकं ते दुसऱ्या कुणालाही माहीत नसतं. चहासोबत जमत असेल तर मूठभर भिजवलेले बदाम किंवा अक्रोड किंवा मोड आलेली कडधान्य वाफवून सॅलड टाईप करून खाऊ शकता. फळं घेणार असाल तर त्यासोबत दूध घेऊ नका. चहा सोडणं जमणार असेल तर फक्त दूध आणि भिजवलेले ड्रायफ्रूट हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. थोडा हेवी नाश्ता चालणार असेल तर बेसनाचं धिरडं, हिरव्या भिजवलेल्या मूगडाळीचा डोसा, थालीपीठ सुद्धा चालेल. आजकाल ओट्सची सुद्धा खूप क्रेज आहे. बदल म्हणून ते पण ट्राय करायला हरकत नाही. हा असा पौष्टिक नाश्ता तुम्हाला दुपारपर्यंत एनर्जी देईल. तिसरी चूक असते की फॅट्स म्हणजे चरबीची भीती आणि पॅकेज पदार्थांवर अवलंबून राहणं. आपण ऐकतो की तेल वाईट आहे, तूप वाईट आहे, त्यामुळे आपण लो फॅट किंवा झिरो फॅट असलेले पॅकेज पदार्थ विकत घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या पदार्थांना कमी फॅट वापरून बनवायचं त्याला चव कुठून येणार? कारण फॅट म्हणजे फ्लेवर. मग त्याची चव टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या त्यात भरपूर साखर, मीठ आणि केमिकल्स घालतात. शिवाय ते टिकवण्यासाठी त्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात ते वेगळंच. त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरातलं शुद्ध तूप, शेंगदाणा तेल किंवा खोबरेल तेल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्या मेंदूसाठी चांगलं असतं, हॉर्मोनल बॅलन्ससाठी आवश्यक आहे आणि अन्नातलं विटॅमिन शोषून घेण्यासाठी सुद्धा ते मदत करतं. त्यामुळे रोजच्या जेवणात शुद्ध घरगुती तूप, लाकडी घाण्यावरचं खोबरेल तेल, शेंगदाणा तेल जरूर वापरा, पण प्रमाणात. शिवाय आपण ड्रायफ्रुट्स, तीळ, जवस या गोष्टी खाल्ल्या तर त्यातलं नैसर्गिक तेल आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स पण आपल्याला मिळतात. हे तुमच्या स्किनसाठी, केसांसाठी आणि अन्न पचनासाठी पण खूप चांगलं आहे. ह्याच्यातच पुढचा मुद्दा म्हणजे आपण रोजच्या घाईमध्ये पॅकेज फूड घेतलं जातं. बिस्किटं, नमकीन, सॉस, रेडी मिक्सेस, कधी कधी ऑप्शन नसतो. सगळंच तर घरी बनवणं शक्य नाही ना. पण अवेअरनेस महत्त्वाचा आहे. त्यामुळे पॅकेटचा फक्त समोरचा भाग बघू नका, तर मागे जी न्यूट्रिशनची माहिती दिलेली असते ती सुद्धा वाचा.